श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या महोत्सवाचा सांगता समारंभ जल्लोषात संपन्न झाला। श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार मंदा म्हात्रे यांच्या वतीने सुनील गावस्कर मैदानात 10 दिवस रंगलेला नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव 2025 चा सांगता समारंभ हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जल्लोषात पार पडला। मोडी लिपी आणि मागील 40 वर्षांपासून अधिक काळ सुलेखन क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने सीबीडीचे रहिवासी अच्युत पालव यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली असून त्यांचाही या महोत्सवाचे औचित्य साधून आमदार मंदा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला। आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद। आणि परत एकदा तुम्हाला हा एक उत्सव जो गेली कित्येक वर्ष चालू आहे, मला वाटतं की माणसाने एकत्र यावं आणि आनंद साजरा करावा, त्याच्यासाठी मंदाताई खूप कष्ट घेत असतात। आणि हा उत्सव हा आनंद देणारा आहे। इथे सगळी गर्दी बघितल्यानंतर लक्षात येतं की बरीचशी माणसं आहेत की जी माणसं फक्त आनंद लुटण्याकरता आलेली आहेत। सगळे जे राऊंड सगळे बघितल्यानंतर तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केला असेल आणि पुढच्या वर्षीची सुद्धा त्याच्यापेक्षाही जास्त चांगली होईल अशी खात्री बाळगूया। आणि मी परत एकदा मंदाताईंना धन्यवाद देतो आणि माझी रजा घेतो। धन्यवाद। गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेचे 28 वर्ष सुरू आहे आणि आज 10वा दिवस समाप्तीचा सुरू आहे। आणि आपल्याला माहिती आहे गेले 10 दिवस विविध कार्यक्रम करून आपण लोकांना इथे आनंद आणि उत्साह, त्यांच्यातली कला जागृत करण्याचं काम केलं। अनेक कलाकारांनी इथे डान्स केली, गाणी गायली, चित्रकला, मेहंदी स्पर्धा, कुकिंग स्पर्धा, विविध कलेंना आपण इथे संधी दिली। आज संध्याकाळी 6 वाजता लहान मुलांशी संवाद हा कार्यक्रम केला, त्यातून अनेक लहान मुलांचं मनोगत ऐकून घेतलं। आणि या 10 दिवसाच्या कार्यक्रमाची मेजवानी अजूनही महिला म्हणतात 2-4 दिवस वाढवा, पण 10 दिवसाचं ग्राउंड असतं, कार्यक्रम 10 दिवसाचे सेट असतात। लोकांना आनंद देण्याचं काम आहे। आपण इकडे आलेल्या लोकांना विचारावं की त्यांना काय वाटतं ते सांगतील, पण मी माझा कार्यक्रम सांगणं त्यापेक्षा जनतेला काय वाटतं आणि प्रत्येकाला प्रोत्साहन देण्याचं काम या मंचातून आम्ही करतो आणि करत राहणार।